नाना पाटेकर यांचा एक चित्रपट नटसम्राट आणि त्यातला एक डायलॉग, कुणी घर देतं का घर. सध्या आमच्या पोरांचं पण झालंय तसंच. फक्त डायलॉग मधला एक शब्द बदललाय. लग्नासाठी कोणी पोरगी देतं का. पोराला सरकारी नोकरी हवी, घर हवं, गाडी हवी, खटल्याचं घर नसावं, पण शेती पाहिजे, पण आमची मुलगी शेतात काम करणार नाही. गावाकडे काही जमीन असेल ना, हुंडा देणं घेणं तर बंदच आहे आता. ज्या वयात अगोदर पोराला पोरं व्हायचे, त्या वयात पोरं आता गुडघ्याला बाशिंग तर बांधून बसलेत, पण पोरींच्या घरच्यांना मागण्या जरा जास्तच आहेत. नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय. ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून लग्नासाठी मुलांनाच आता हुंडा द्यावा लागत आहे. अशा शब्दांमध्ये सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली आहे. आता या परिस्थितीमुळे फसवणुकीचं मोठं रॅकेट सक्रिय झालं असून सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान मोठ्या खेडेगावात 25 ते 30 वयोगटातील किमान 50 ते 100 तरुण असे आहेत ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेलं नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात. आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कोणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. लग्नाच्या या टंचाईमुळे ग्रामीण भागात एक नवी आणि घातक प्रथा रूढ होत असल्याचं सोळंके यांनी निदर्शनास आणून दिलंय. ते म्हणालेत, पूर्वी मुलींकडून हुंडा घेतला जात असं, पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. मुलाला लग्न करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला हुंडा द्यावा लागतोय आणि या हातबद्दलचा फायदा घेऊन फसवणुकीचं मोठं जाळं विणलं जातंय. बोगस मुली आणून त्यांचे विवाह लावून दिले जातात. 2.5-3 लाख रुपये लुटले. धक्कादायक म्हणजे एकाच मुलीचं 4-4 विवाह लावून तरुणांना लुटण्याचा प्रकार सर्रास घडतोय सध्या, आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यात. लग्नासाठी होणारी वणवण आणि समाजात मिळणारी वागणूक यामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुण मोठ्या प्रमाणावर नैराश्यात जातात. लग्न होत नसल्यानं अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे केवळ एका कुटुंबाचं नुकसान नसून सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशा तरुणांचे विवाह लागावेत यासाठी सरकार काही विशेष योजना किंवा मदत करणार का, अशी विचारणा सोळंके यांनी केली आहे. आमदार सोळंके यांनी मांडलेली ही वस्तुस्थिती राज्य सरकारनं गांभीर्याने घेतली आहे. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणालेत की आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडलेली माहिती ही वर्तमान परिस्थितीचं वास्तव चित्र आहे. शासन या बाबीची गंभीर दखल घेणार असून संबंधित सूचनांचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना आणि योजना तयार करण्याबाबत विचार केला जाईल, असं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.